हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज ॲडव्होकेट प्रसाद पाटील. आपण पाटील लॉ क्लासेस चालू केलेले आहेत. या क्लासेसचं वैशिष्ट्य असं आहे की आपण लॉचे प्रत्येक सब्जेक्ट डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. या व्यतिरिक्त प्रत्येक सब्जेक्टचे आपण नोट्स देखील प्रोव्हाइड करणार आहोत. सो जेणेकरून लॉचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा उपयोग व्हावा एक्झामच्या दृष्टिकोनातून. एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्वांची प्रिपरेशन व्हावी, हा या क्लासच्या मागचा मेन उद्देश आहे. ओके, सो जास्त वेळ न घालवता मी आता मेन पॉइंट वरती डिस्कशन करतो की आज आपण ॲडव्होकेट ऍक्ट 1969 पाहणार आहोत. ओके, सो या ऍक्टचे संपूर्ण जे काही टॉपिक आहे ते तुम्हाला YouTube वर पाहायला भेटतात. या व्यतिरिक्त प्रोफेशनल इथिक्स सब्जेक्टमध्ये जे काही केसेस आहेत त्या केसेस देखील आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आता आपण ॲडव्होकेट ऍक्ट 1969 ला सुरुवात करूया. हा जो ऍक्ट आहे यातील चॅप्टर 1 हा डेफिनेशन क्लॉज आहे आणि या ऍक्ट चॅप्टर 1 मधील सेक्शन 1 मध्ये या ऍक्टचं शॉर्ट टायटल आणि हा ऍक्ट कधी पास करण्यात आला हे आपल्याला सांगितलेलं आहे. तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचा मला वाटत नाही. सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन क्लॉज आहे, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट, स्टेट यांच्या हायकोर्ट अशा काही महत्त्वाच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. ते आपण हा संपूर्ण ऍक्ट जेव्हा कंप्लीट होईल त्यानंतर तो डेफिनेशनचा पार्ट आपण पाहणार आहोत किंवा जे काही सेक्शन येतील त्यामध्ये ती डेफिनेशन असेल ती आपण त्या वेळेला डिस्कस करणार आहोत. आता आपण डायरेक्ट चॅप्टर 2 बार काउन्सिल हे आपण पाहणार आहोत. बार काउन्सिल सेक्शन 3 टू सेक्शन 15 यामध्ये बार काउन्सिल एक्सप्लेन केलेले आहे. तर ते बार काउन्सिल काय आहे, सेक्शन 3 काय सांगतो, सेक्शन 4 काय सांगतो हे आपण पाहणार आहोत. ओके, सो बार काउन्सिलचे 2 टाइप पडतात. हे बघा, स्टेट बार काउन्सिल आणि बार काउन्सिल हे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे स्टेट बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया. संपूर्ण इंडियासाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि प्रत्येक स्टेट करिता वेगळी स्टेट बार काउन्सिल असते. जसं की महाराष्ट्र आणि गोवा करिता वेगळी बार काउन्सिल, तामिळनाडू करिता वेगळी बार काउन्सिल. तर बार काउन्सिल जी आहे म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा आपण जी बार काउन्सिल म्हणतो, तर हे आपल्याला सेक्शन 3 च्या सबसेक्शन सी सेक्शन 3 सबसेक्शन सी यामध्ये आपल्याला बार काउन्सिल ऑफ स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा याबद्दल माहिती दिलेली आहे. सो महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल मध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही स्टेटचा तर समावेश होतोच. या व्यतिरिक्त त्यामध्ये दादरा नगर हवेली त्यानंतर दीव दमण यांचा देखील समावेश बार काउन्सिल ऑफ स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यामध्ये कशा समावेश होतो तर महाराष्ट्र, गोवा त्यानंतर दादरा नगर हवेली दीव दमण अशा 2 स्टेट
आणि 2 युनियन टेरिटरीचा समावेश या स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्ये केला जातो. ओके. तर स्टेट बार काउन्सिलचे फंक्शन काय आहे, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे फंक्शन्स काय आहेत ते या टॉपिक मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्ये कोणकोणते मेंबर्स आहेत, तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा कन्सिस्ट ऑफ ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्ये जो एक्स ऑफिशियो मेंबर असतो त्याला काय म्हणतात, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, स्टेटचा जो कोणी ॲडव्होकेट असतो, जो स्टेटला रिप्रेझेंट करत असतो त्याला आपण ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असं म्हणतो. सो इथे मी लिहून ठेवतो बघा असं, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट महाराष्ट्र अँड गोवा करिता. ओके. सो नेक्स्ट इज मेंबर ऑफ इलेक्टोरेट. आता बार काउन्सिल ऑफ स्टेट बार काउन्सिल हे झालं, म्हणजे स्टेट बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा यांचे एक मेंबर्सचं पॅनल असतं, थोडक्यात बार काउन्सिलचं कमिटी असते त्यांची. तर या कमिटीवरती जे काही ॲडव्होकेट्स वगैरे असतात त्यांचं इलेक्शन केलं जातं आणि त्यांची नेमणूक करण्यात येते. म्हणजे प्रत्येक ॲडव्होकेट आपलं वोट दिलं जातं आणि आपल्या ॲडव्होकेट मधील काही व्यक्तींची निवड ही त्या स्टेट बार काउन्सिलच्या पॅनलवर केली जाते. ओके. सो तर हे मेंबर्स किती असतात, प्रत्येक स्टेट मध्ये किती किती मेंबर असतात, त्याचे काही नियम वगैरे आहेत का, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके. हे जरा मी पुसून घेतो. म्हणजे आता महाराष्ट्र अँड गोवा स्टेट बार काउन्सिल आहे महाराष्ट्र अँड गोवा. तर यामध्ये किती मेंबर्स इलेक्ट करायचे, तर त्याबद्दल आता आपण पाहणार आहोत. तर नॉट एक्सिडिंग 5000, समजा एखाद्या स्टेट मध्ये 5000पेक्षा जास्त ॲडव्होकेट्स नसतील तर तिथे 15 मेंबर्स इलेक्ट करायचे. ओके. मी इथे शॉर्ट मध्ये येतो, ॲडव्होकेट नॉट एक्सीड समजा एखाद्या स्टेट मध्ये 5000पेक्षा कमी ॲडव्होकेट असतील तर अशा स्टेट मध्ये 15 मेंबर्स निवडले जातात बार काउन्सिल वरती, स्टेट बार काउन्सिल मध्ये. समजा 5000पेक्षा जास्त आहेत पण 10000पेक्षा कमी आहे. ओके. सेकंड पॉइंट काय येतो, मोर दॅन 5000 बट लेस दॅन 10000. 5000पेक्षा जास्त बट लेस दॅन 10000. 5000पेक्षा जास्त आहेत पण 10000पेक्षा कमी आहेत. अशा वेळेला किती ॲडव्होकेट निवडले जातात ते बार काउन्सिलला, तर 20 मेंबर्स, 20 मेंबर निवडण्यात येतात. ओके. आता समजा का 10000पेक्षा जास्त ॲडव्होकेट असेल तर 25 मेंबर्सचं ते पॅनल असतं. ओके. म्हणजे
मेंबर्स ऑफ इलेक्टोरेट त्यामध्ये 3 प्रकार पडतात बघा. जर ॲडव्होकेट 5000 पेक्षा कमी असतील तर पॅनल 15 मेंबर्सचं असतं. 5000 पेक्षा जास्त असतील पण 10000 पेक्षा कमी असतील तर अशा वेळेला त्या स्टेटमध्ये 20 मेंबर्सचं ते पॅनल असतं. आणि 10000 पेक्षा जर का ॲडव्होकेटची संख्या जास्त असेल मग ती किती असो तर अशा वेळेला 25 मेंबर्सचं ते पॅनल असतं. ओके, हे झालं मेंबर्स ऑफ इलेक्टोरेट. ओके, द नेक्स्ट पॉइंट इज, आता हे जे काही 25 मेंबर्स 20 मेंबर्स आणि 15 मेंबर्स आहेत तर हे म्हणजे कोण इलिजिबल होऊ शकतं तर 1/2 ऑफ सच इलेक्टेड मेंबर शाल 10 इयर ॲडव्होकेट ऑन स्टेट रोल. म्हणजे 1/2 म्हणजे आता 20 मेंबर्स आपण बघले तर 20 मेंबरचे 1/2 किती झाले 10. म्हणजे 10 ॲडव्होकेट कमीत कमी त्या पॅनल मधले हे 10 इयर प्रॅक्टिसिंग असले पाहिजे. त्यांची 10 वर्ष प्रॅक्टिस झालेली असणं गरजेचं आहे. टेन इयर ॲडव्होकेट ऑन स्टेट रोल. स्टेट रोल म्हणजे काय, आपण जेव्हा लॉ ग्रॅज्युएट होऊन पास आउट होतो त्यावेळेला आपली नोंदणी ही स्टेट बार काउन्सिल मध्ये केली जाते त्या इयरला. तर तिथपासून 10 वर्ष तुमची प्रॅक्टिस झालेली असेल अशा 1/2 मेंबरची निवड ही इथं 20 मेंबर्सच्या ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. थोडक्यात ज्या वकिलांची प्रॅक्टिस ही 10 वर्षांपेक्षा जास्त झालेली आहे असे मेंबर्स हे बार काउन्सिल मध्ये निवडले जातात. 1/2 मेंबर म्हणजे कमीत कमी 10 मेंबर्स असे असणे आवश्यक आहे ज्यांची प्रॅक्टिस 10 वर्षापेक्षा जास्त झालेली असेल. ओके, आणि पुढचा पॉइंट येतो. आता हे झाले मेंबर्स. ओके, तर हे मेंबर्स आहेत ना यातील हे मेंबर आपापसात मिळून दोन मेंबर्स असे म्हणजे हे जे 20 मेंबर्स आहेत ते आपापल्यामध्ये हे म्हणजे मतदान वगैरे करून 2 मेंबरची निवडणूक केली जाते. एक असतो चेअरमन, दुसरा असतो व्हाईस चेअरमन. ओके, इथं लिहून ठेवतो. हॅलो, सो आपण बघतोय की म्हणजे जे काही मेंबर्सचं पॅनल निवडण्यात येतं ते जे निवडून आलेले पॅनल आहे ते आपल्यामधून एकाची चेअरमन आणि दुसऱ्याची व्हाईस चेअरमन असे दोघांची नेमणूक करतो. ओके, आता ॲडव्होकेट शाल बी डिस्क्वालिफाइड फ्रॉम वोटिंग ॲट इलेक्शन अनलेस ही possess such qualification or satisfy such condition as may be prescribed by Bar Council of India. ओके, हा भाग समजला तुम्हाला एवढा की म्हणजे एखाद्या स्टेट मध्ये जे काही तुम्ही स्टेट बार काउन्सिल वगैरे आहे त्या काउन्सिल मध्ये किती मेंबर असणं गरजेचं आहे तर 15, 20 आणि 25 हे त्या स्टेट मध्ये किती ॲडव्होकेट आहेत याच्यानुसार ते धरले जातात. ओके, सो पुढचा भाग येतो की हे 25 मेंबर आहेत त्यातले 1/2 मेंबर आहेत त्यांची 10 इयर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. हा सेकंड पार्ट आहे. थर्ड पार्ट काय सांगतो की हे जे मेंबर्स निवडून आलेले आहेत हे आपल्यामधून एका व्यक्तीची चेअरमन आणि दुसऱ्या व्यक्तीची व्हाईस चेअरमन अशी नेमणूक करतात. ओके, ह्या मेंबर्सना निवडून कोण देतो तर इतर सर्व वकील. म्हणजे आता पुणे बार काउन्सिलचं म्हणजे आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे 25 मेंबर्स इलेक्ट करायचे आहेत तर त्याचं वोटिंग कोण करतं तर बाकीचे वकील. ओके, तर
बाकीचे तर असं वोटिंग कोण करू शकतो, ऍडव्होकेट करू शकतात, परफेक्ट. पण त्याच्यासाठी त्यांचं क्वालिफिकेशन जसं इथं आहे, ऍडव्होकेट शाल बी डिस्क्वालिफाय फ्रॉम वोटिंग ऍट इलेक्शन. डिस्क्वालिफाय करण्यात येऊ शकतो ऍडव्होकेटना वोटिंग करण्यापासून. म्हणजे काही ऍडव्होकेट वोटिंग करू शकत नाहीत का, तर अनलेस ही पजेस सच क्वालिफिकेशन. जे काही क्वालिफिकेशन सांगितलं आहे, जर ते क्वालिफिकेशन तुमच्या जवळ नसेल तर अशा ऍडव्होकेटना वोट करण्याचा अधिकार नाही त्या ठिकाणी. ओके, हा एवढा वक्त मला कळाला असेल माझ्या मते. पुढचा येतो तो म्हणजे हे आपण बघितलं आता स्टेट बार काउन्सिल. ओके, की त्याच्यामध्ये कोण असतो स्टेट बार काउन्सिल मध्ये, तर आपले ऍडव्होकेट जनरल, बरोबर, ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असतात. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं 5000 आणि म्हणजे किती किती मेंबर्स असतात त्या भागामध्ये, ते आपल्यामधून चेअरमन व्हाईस चेअरमन यांची निवड करतात. ओके, त्या मेंबर्स मध्ये 10 इयर्स प्रॅक्टिस केलेले ऍडव्होकेट असणं गरजेचं आहे. आपल्यामधून चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड केली जाते आणि जे कोणी ऍडव्होकेट आहेत त्यांनी जर सफिशियंट क्वालिफिकेशन त्यांच्याकडे नसेल तर ते डिस्क्वालिफाय केले जातात, त्यांना वोटिंग करण्याचा अधिकार नसतो. ओके, सो पुढचं भाग येतो तो म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया. हे मी पुसून घेतो जरा. हे जे मी इथे लिहितोय त्याचे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवले तर तुम्हाला ते एक्झामच्या वेळेला सोपं जाईल. ओके, हे मी पुसून ठेवतो. तर तर आपण बघितलं की बार काउन्सिल दोन प्रकारचे, स्टेट बार काउन्सिल वेगळं आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया. तर बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये काय काय येतं, तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया पहिलं कोण असतं त्याच्यामध्ये, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. सेकंड कोण असतं, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. सेकंड कोण, ओके, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. थर्ड, वन मेंबर बाय ईच स्टेट काउन्सिल फ्रॉम अमॉंग्स्ट इट्स मेंबर्स. जे काही आपण बघितलं 25 मेंबर्स, 20 मेंबर्स आणि 10 मेंबर्स, तर त्यामधील एका मेंबरची निवड बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये केली जाते. प्रत्येक स्टेट मधल्या एका व्यक्तीची निवड, वन मेंबर बाय ईच स्टेट. स्टेट बार काउन्सिल असं घेऊया आपण. प्रत्येक स्टेट मध्ये, प्रत्येक राज्यामध्ये जी कोणती प्रत्येक राज्याची बार काउन्सिल असेल त्या बार काउन्सिल मधील एका व्यक्तीची निवड बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये केली जाते. ओके, त्यानंतर काय येतं, आणि शेवटचा एक राउंड सांगतो की नो पर्सन shall be eligible for elected as a member of bar council of India unless he possess qualifications specified in this act. समजा एखाद्या ऍडव्होकेट कडे सफिशियंट क्वालिफिकेशन जे काही त्याच्यात दिलेलं असेल ते जर क्वालिफिकेशन त्याच्याजवळ नसेल तर त्या ऍडव्होकेटची नेमणूक बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये केली जात नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट येतो तो म्हणजे, आणि मग जसं की आपण स्टेट बार काउन्सिल मध्ये बघितलं की दोघांची निवड केली जाते, एक चेअरमन व्हाईस चेअरमन. सेम इथे देखील केली जाते, एकाची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन. अशा दोन व्यक्तींची तर निवड केली जाते, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन. ओके, त्याच्यानंतर पुढचा वगैरे तो म्हणजे टर्म ऑफ मेंबर ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया.
आता या व्यक्ती ज्या निवडून आलेल्या आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाची, त्यांची टर्म किती असते, किती वर्षाचा त्यांचा कालावधी असतो, तर मेंबर ऑफ स्टेट बार काउन्सिल 2 इयर फ्रॉम द डेट ऑफ इलेक्शन. तर या व्यक्तींकरिता 2 वर्षाचा कालावधी, जे की 1 मेंबर बाय ईच स्टेट, प्रत्येक स्टेट मधून ज्या एका व्यक्तीची निवड केलेली आहे त्यांचा कालावधी हा 2 वर्षाचा. 2 वर्ष ते बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मेंबर म्हणून राहू शकतात. त्यानंतर इन एनी अदर केसेस एव्हरी सच मेंबर होल्ड ऑफिस ॲज मेंबर ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया अनलेस हिज सक्सेसर इज इलेक्टेड. आणि हे या दोघांचा काळ हा जोपर्यंत यांच्या जागेवर दुसऱ्या एका व्यक्तीची नेमणूक होत नाही तोपर्यंत हे जे मेंबर आहेत, जी व्यक्ती आहे ती बार काउन्सिलचा मेंबर म्हणून राहते. ओके, म्हणजे टर्म किती, या हा जो पॉइंट आहे 1, 2 आणि 3 जो थर्ड जो पॉइंट आहे त्यांची टर्म किती 2 इयर्स. आणि फर्स्ट अँड सेकंड जे आहे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांची टर्म कधीपर्यंत, तर यांचा काही कालावधी दिलेला नाहीये 2 वर्ष 4 वर्ष. तर यांचा कालावधी हा आहे की जोपर्यंत यांच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक होत नाही तोपर्यंत हे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मेंबर्स राहणार. होप सो हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. हा एवढाच भाग आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये आहे. ओके, आणि नेक्स्ट आता पुढे बघूया आपण. थर्ड येतं ते म्हणजे फंक्शन. आता फंक्शन हे दोन्ही म्हणजे फंक्शन म्हणजे त्यांच्या ड्युटीज काय काय आहेत स्टेट बार काउन्सिलचे आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया दोघांचे पण आपण बघणार आहोत. तर पहिला आपण बघूया फंक्शन ऑफ स्टेट बार काउन्सिल. हे मी पुसून घेतो जरा. फंक्शन ऑफ स्टेट बार काउन्सिलचे फंक्शन काय आहे, तर पहिले काय टू ऍडमिट पर्सन ऍज ऍडव्होकेट ऑन इट्स रोल. म्हणजे जो कोणी म्हणजे ऍडव्होकेटची ऍडमिट करणे, म्हणजे एखादा व्यक्ती आहे जो की आताच ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलाय, लॉ कंप्लीट होऊन तो आता बाहेर पडलाय, तर त्याचं ऍडव्होकेट म्हणून एनरोल करून घेणं. जे आपलं स्टेट बार काउन्सिल आहे त्याच्यामध्ये आपलं जेव्हा लॉ कंप्लीट होतो ना त्याच्यानंतर तुम्ही पास आउट झाल्यावरती तुम्हाला स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्ये एनरोल केलं जातं, तुमचे त्यामध्ये मेंबर केलं जातं थोडक्यात तुम्हाला. तर ही जे हे फंक्शन आपलं स्टेट बार काउन्सिल करतं काय टू ऍडमिट पर्सन. पहिलं काय टू ऍडमिट पर्सन ऍडव्होकेट. ओके, शॉर्ट मध्ये लिहितो मी, समजून घ्या. टू प्रिपेअर अँड मेंटेन सच रोल. ज्यांची नेमणूक केलेली आहे म्हणजे एनरोलमेंट केलेली आहे त्याला आपण रोल असं म्हणतो. ते प्रिपेअर करायचं, मेंटेन ठेवायचं, ही देखील जबाबदारी स्टेट बार काउन्सिल. थर्ड टू एंटर अँड डिटरमाइन केसेस ऑफ मिसकंडक्ट अगेन्स्ट ऍडव्होकेट. ऍडव्होकेट मध्ये जे काही मिसकंडक्टच्या केसेस वगैरे आहेत ते डिसाइड स्टेट बार काउन्सिलच करतो. ओके, त्यानंतर टू सेफगार्ड राइट्स अँड प्रिव्हिलेजेस ऑफ ऍडव्होकेट. ऍडव्होकेटचे जे राइट्स वगैरे आहेत ते त्यांचं सेफगार्ड वगैरे करणं. टू प्रमोट ग्रोथ ऑफ बार काउन्सिल. त्यानंतर टू प्रमोट सपोर्ट लॉ रिफॉर्म. मी एक एक तुम्हाला सांगतो, सोपे आहेत काय त्याच्यामध्ये एवढं हे नाही. बघा पुढे काय टू ऑर्गनाइज लीगल एड टू पुअर. जे काही गरीब लोक वगैरे आहेत त्यांच्यासाठी लीगल एड वगैरे ऑर्गनाइज करायचं. टू मॅनेज अँड इन्व्हेस्ट फंड ऑफ बार काउन्सिल. ओके, टू प्रोव्हाइड इलेक्शन ऑफ इट्स मेंबर. इलेक्शन्स सगळं कंडक्ट करण्याची जबाबदारी स्टेट बार काउन्सिल वरती असते. ओके, त्याच्यानंतर टू व्हिजिट अँड इन्स्पेक्ट युनिव्हर्सिटी. ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत स्टेट मध्ये
त्याचं इन्स्पेक्शन करायचं, त्यांना व्हिजिट द्यायची जबाबदारी ही स्टेट बार काउन्सिलची आहे. स्टेट बार काउन्सिल मे कॉन्स्टिट्यूट वन ऑर मोर फंड फॉर द पर्पज ऑफ, ते स्टेट बार काउन्सिल फंडची देखील तरतूद करू शकतात. एखादी फंड्स देखील ते करू शकतात, म्हणजे फंड्स वगैरे यांची एखादं हे फंड्स वगैरे क्रिएट करू शकतात. का? पण त्याची कारण काय आहे? गिव्हिंग फायनान्शियल असिस्टंट फॉर द इंडिजंट, डिसेबल और अदर ॲडव्होकेट्स, म्हणजे जे काही फंड्स वगैरे पैशाच्या स्वरूपामध्ये फंड्स तुम्ही करताय तो कशासाठी करणं गरजेचं आहे? तर एखादा ॲडव्होकेट आहे जो की इंडिजंट आहे, डिसेबल आहे, अशा ॲडव्होकेटना मदत करण्याच्या उद्देशाने तुम्ही तो फंड्स तयार करू शकतात. किंवा काय करू शकतात? गिव्हिंग लीगल एड और ॲडवाइस, तुम्ही लीगल एड किंवा ॲडवाइस करण्याकरिता देखील असा फंड तुम्ही करू शकतात. आणि एस्टॅब्लिश लॉ लायब्ररीज, जे काही लायब्ररी वगैरे असते ती एस्टॅब्लिश करण्यासाठी देखील असा फंड, हे जे फंड आहेत ते तुम्ही करू शकता. आणि या फंडाकरिता हे जे फंड आहे, स्टेट बार काउन्सिल मे रिसीव एनी ग्रांट, डोनेशन, गिफ्ट फॉर ऑल और एनी ऑफ द पर्पज स्पेसिफाइड इन सबसेक्शन 2, म्हणजे जे काय वरती आपण 3 ग्राउंड सांगितले आहे कशासाठी, तर फायनान्शियल असिस्टंट टू इंडिजंट, डिसेबल ॲडव्होकेट्स, त्याच्यानंतर लीगल एड आणि लॉ लायब्ररीज, याकरिता स्टेट बार काउन्सिल एखाद्या व्यक्तींकडून ग्रांट किंवा गिफ्ट्स वगैरे असे घेऊ शकतात. असे फंक्शन ऑफ स्टेट बार काउन्सिलचे आहेत. मी सगळे याच्यात लिहिलेले नाहीत, त्याच्या नोट शॉर्ट मध्ये आपण प्रोव्हाइड करूया, जे की ह्याच्यामध्ये मी लिहिले आहेत त्या मी तुम्हाला शॉर्ट मध्ये प्रोव्हाइड करेन. त्यानंतर नेक्स्ट भाग येतो तो म्हणजे फंक्शन ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया. आता स्टेट बार काउन्सिलचं बघितलं आपण, बरोबर. आता पुढचा भाग येतो तो म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे कोणकोणते फंक्शन्स आहेत, तर प्रोसिजर फॉलोड बाय डिसिप्लिनरी कमिटी अँड टू ले डाउन प्रोसिजर फॉलोड बाय डिसिप्लिनरी कमिटी अँड डिसिप्लिनरी कमिटी ऑफ ईच स्टेट. त्यानंतर टू सेफगार्ड राईट, प्रिव्हिलेज, इंटरेस्ट ऑफ ॲडव्होकेट, सेफगार्ड करायचे राईट्स, प्रिव्हिलेज, इंटरेस्ट अँड ॲडव्होकेटचे. ओके. टू डिस्पोज ऑफ एनी मॅटर विच मे बी रेफर बाय स्टेट बार काउन्सिल, स्टेट बार काउन्सिलने एखादा मॅटर जर का बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे रेफर केलेला असेल तर ते डिसाइड करण्याची जबाबदारी वगैरे, तर ते डिसाइड करणं हे एक महत्त्वाचं फंक्शन बार काउन्सिल ऑफ इंडियाचं आहे. त्याच्यानंतर जनरल सुपरविजन अँड कंट्रोल ओव्हर स्टेट बार काउन्सिल, स्टेट बार काउन्सिल जे आहेत त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायचं, सुपरविजन करायचं, हे देखील एक महत्त्वाचं फंक्शन आपण म्हणतो बार काउन्सिल ऑफ इंडियाचं. टू प्रमोट लीगल एज्युकेशन, लीगल एज्युकेशनचं प्रमोट करायचं वगैरे, प्रमोट करायचं. त्यानंतर टू रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीज हुज डिग्री इन लॉ शॅल बी क्वालिफाईड फॉर एनरोलमेंट ॲज अन ॲडव्होकेट, ज्या कोणतेही कॉलेजेस वगैरे आहेत युनिव्हर्सिटीज त्यांना रिकॉग्नाइज करायचं, हे देखील बार काउन्सिल ऑफ इंडियाचे एक महत्त्वाचं फंक्शन आहे. त्यानंतर व्हिजिट अँड इन्स्पेक्ट युनिव्हर्सिटीज, जसं की स्टेट बार काउन्सिलचं पण हे एक फंक्शनच होतं, सेमच आहे बाकीचं. टू कंडक्ट सेमिनार ॲज लीगल टॉपिक बाय इमिनंट ज्युरिस्ट, म्हणजे सेमिनार्स वगैरे कंडक्ट करायचे. टू ऑर्गनाइज लीगल एड, टू मॅनेज अँड इन्व्हेस्ट फंड ऑफ बार काउन्सिल प्रोव्हाइडेड इलेक्शन्स ऑफ इट्स मेंबर्सचे इलेक्शन वगैरे जे की आपण मगाशीच पाहिलं, सेमच फंक्शन याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मगाशी जे काही आपण अजून एक भाग बघितला की म्हणजे फंड्स वगैरे करायचं, ते सेम प्रोव्हिजन इकडे आहे. सो म्हणजे त्या प्रोव्हिजनच इकडे आहे, फक्त त्याच्यात एक दोन वरती जे मी सांगितले तेवढे चेंजेस आहेत. जसं की स्टेट बार काउन्सिलने आपल्या एखाद्या मॅटर वरती रेफर केलं तर ते मॅटर बार काउन्सिल ऑफ इंडियाने डिसाइड करायचं. ओके. तो स्टेट बार काउन्सिलचं ते फंक्शन नाही जे की इकडे आहे. परत स्टेट बार काउन्सिल वरती कंट्रोल ठेवायचं वगैरे,
हे इकडे एक आहे, असंच छोटे एक दोन चेंजेस सोडले तर बाकीचं सेमच आहे त्याच्यामध्ये. सो ह्याच्यात काही मी जास्त डिस्कस नाही करत, याच्या देखील आपण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करूया. त्याच्यानंतर टर्म ऑफ ऑफिस ऑफ एन इलेक्टेड मेंबर्स ऑफ स्टेट बार काउन्सिल. आता पुढचा पॉइंट बघूया आपण. टर्म ऑफ इलेक्टेड मेंबर, शॉर्ट मध्ये लिहूया आपण हे हेडिंग. जे कोणी मेंबर्स इलेक्ट झालेले आहेत त्याची टर्म किती, तर ते पुढे बघूया. स्टेट बार काउन्सिल, स्टेट बार इलेक्टेड मेंबर ऑफ स्टेट बार काउन्सिल. स्टेट बार काउन्सिल जे आहेत ना, एक सेकंड, ओके. टर्म ऑफ इलेक्टेड मेंबर ऑफ स्टेट बार काउन्सिल आपण बघतोय. तर 5 वर्ष मग हे इलेक्टेड जे काही मेंबर झाले स्टेट बार काउन्सिल मध्ये, जे आपण मगाशी सुरुवातीला बघितलं 20 मेंबर्स, 25 मेंबर्स, 10 मेंबर्स, तर त्यांची टर्म असते 5 इयर्स. 5 वर्ष त्यांची टर्म असते. पण हे 5 वर्ष कुठून मोजायचे, तर फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ रिझल्ट ऑफ हिज इलेक्शन. त्यांच्या इलेक्शनचा जो ज्या तारखेला त्यांच्या इलेक्शनचा रिझल्ट लागला त्या तारखेपासून त्यांचे पुढे 5 इयर्स काउंट करायचे. फॉर एक्झाम्पल 10 तारखेला इलेक्शन झालं, वोटिंग झालं आणि 20 तारखेला निकाल लागला, तर ह्या 20 तारखेपासून पुढे 5 वर्ष 5 इयर्स त्यांची टर्म असणार. ओके. आणि समजा त्याच्या पुढे जाऊन त्याच्याच पुढचा पॉइंट बघा कसं आहे. स्टेट बार काउन्सिल फेल्स टू प्रोव्हाइड इलेक्शन ऑफ इट्स मेंबर, द बार काउन्सिल बाय ऑर्डर फॉर रिझन रेकॉर्डेड इन रायटिंग एक्सटेंड द सेड टर्म फॉर पिरियड नॉट एक्सिडिंग 6 months. म्हणजे काय, आता इथून 5 इयर त्यांचा कालावधी आहे, बरोबर. हा कालावधी इथे संपला 5 इयर्स, तर इथपर्यंत नवीन इलेक्शन होणं गरजेचं आहे, बरोबर. पण काही कारणामुळे इलेक्शन झालं नाही, तर हे जे मेंबर्स आहेत यांचा कालावधी पुढे 6 महिन्यापर्यंत वाढवला जातो. ओके. म्हणजे ह्यांची टर्म असते 5 इयर्स, पण काही कारणांमुळे वगैरे इलेक्शन झालं नाही, तर त्यांची टर्म पुढच्या 6 महिन्यासाठी वाढवण्यात येते. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा तसा. ओके, हे झालं टर्मच्या बाबतीत. आता नेक्स्ट पॉइंट काय तो आपण बघूया. कॉन्स्टिट्यूट ऑफ स्पेशल कमिटी इन द अब्सेन्स ऑफ इलेक्शन. म्हणजे याच्याशीच रिलेटेड ही सेक्शन 8 ची प्रोव्हिजन आहे आणि ह्याला सेक्शन 8A ऍड करण्यात आलेला आहे. तो काय आहे तो आपण बघूया. हे मी पुसून घेतो एवढं. हे तुम्हाला कळालं असेल की म्हणजे टर्म ही 5 इयर्स असते, पण त्या 5 इयर्स मध्ये जर का वोटिंग घेण्यात आलं नाही तर त्यांची टर्म ही 6 महिन्यापर्यंत वाढवण्यात येते. कॉन्स्टिट्यूट ऑफ स्पेशल कमिटी इन द अब्सेन्स ऑफ म्हणजे स्पेशल कमिटी इन कॉन्स्टिट्यूट ऑफ स्पेशल कमिटी इन अब्सेन्स ऑफ इलेक्शन. म्हणजे इलेक्शन जर का तुम्ही घेतलं नाही तर एक स्पेशल कमिटी अपॉइंट करण्यात येते. त्याचं काय काय फंक्शन आहे ते आपण आता डिस्कस करूया. स्टेट बार काउन्सिल फेल्स टू टेक इलेक्शन बिफोर एक्सपायरी ऑफ टर्म ऑफ 5 इयर
और एक्सटेंड टर्म म्हणजे 5 वर्षापर्यंतच्या आतमध्ये जर का तुम्हाला इलेक्शन घेता आलं नाही, तुम्ही जबाबदारी असते स्टेट बार काउन्सिलची की इलेक्शन घेणं, आणि पुढे त्यांना 6 महिन्याचा कालावधी वाढवून दिलेला आहे. पण या दोन्ही ह्याच्यामध्ये जर का स्टेट बार काउन्सिलला इलेक्शन घेता आलं नाही तर आफ्टर एक्सपायरी ऑफ सच पिरियड कॉन्स्टिट्यूट अ स्पेशल कमिटी, एक स्पेशल कमिटी अपॉइंट करण्यात येते. त्याचे मेंबर्स कोण असतात बघा, एक्स ऑफिशियो मेंबर ऑफ स्टेट बार काउन्सिल, चेअरमन असतात. चेअरमन म्हणजे त्या काउन्सिलचे जे ही जी स्पेशल कमिटी आहे त्याचे चेअरमन म्हणून कुणाला अपॉइंट केलं जातं तर एक्स ऑफिशियो मेंबर्स ऑफ स्टेट बार काउन्सिल, त्या स्टेट बार काउन्सिलच्या एखाद्या मेंबरची नेमणूक करण्यात येते. ओके, आता एक्स ऑफिशियो मेंबर जर का एकापेक्षा जास्त असेल, 2 3 4 असे असतील मेंबर, तर अशा वेळेला सिनियर मोस्ट, जे कोणी सिनियर मोस्ट असतील त्या एक्स ऑफिशियो मेंबर्स जर 5 असेल तर त्या 5 मध्ये जो कोणी सिनियर व्यक्ती असेल त्याची नेमणूक करण्यात येते चेअरमन म्हणून. 2 members nominated by Bar Council of India to discharge the function of state, आणि ही एक व्यक्ती झाली आणि 2 मेंबर्स अपॉइंट केले जातात. 2 मेंबर्स अपॉइंट केले जातात बार काउन्सिल ऑफ इंडियाचे. मी BOI केले, बार काउन्सिल ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया नाही. ओके, म्हणजे ते 2 मेंबर्स बार काउन्सिल ऑफ इंडियाचे असतात आणि एक चेअरमन असतो त्या स्टेटचा. ओके, त्या स्टेटचा म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये जर का निवडणूक नाही झाली तर स्पेशल कमिटी नेमण्यात येते. त्या स्पेशल कमिटीचा चेअरमन हा महाराष्ट्राचा एक्स ऑफिशियो मेंबर्स असतो, म्हणजे जो सिनियर मोस्ट असेल त्याची नेमणूक चेअरमन म्हणून केली जाते आणि त्याला सपोर्टला 2 मेंबर्स असतात जे की बार काउन्सिल ऑफ इंडियाचे असतात. ओके, त्याच्यानंतर स्पेशल कमिटी अकॉर्डिंग विथ द डायरेक्शन ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया होल्ड इलेक्शन ऑफ सच बार काउन्सिल विदिन अ पिरियड ऑफ 6 months. मग हे जे कमिटी झाली ही चेअरमन 2 मेंबर्स ही 3 जणांची जी कमिटी झाली आहे त्यांची जबाबदारी काय असते की अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ इंडियाने जे काही डायरेक्शन्स वगैरे गाइडलाइन्स त्यांना जी काही दिलेले आहेत त्या गाइडन्स नुसार विदिन 6 months, विदिन 6 months 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी तिथे इलेक्शन करणं गरजेचं आहे. त्या भागामध्ये, त्या स्टेट मध्ये कंडक्ट इलेक्शन विदिन 6 months. ओके, बार काउन्सिल ऑफ इंडिया एक्सटेंड द सेड पिरियड, म्हणजे 6 महिने मध्ये ते इलेक्शन घेणं गरजेचं आहे. बार काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे ती हा समजा 6 महिन्यात घेता आलं नाही तर हा पिरियड एक्सटेंड करण्यात येतो. पिरियड एक्सटेंड करण्यात येतो 6 महिन्यापेक्षा बाहेर. पण हा पिरियड एक्सटेंड कोण करू शकतो तर बार काउन्सिल ऑफ इंडिया. बार काउन्सिल ऑफ इंडियाला तो अधिकार आहे, म्हणजे की जो काही 6 महिन्याचा जो पिरियड दिलेला आहे तो एक्सटेंड करण्यात येतो. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे डिसिप्लिनरी कमिटी. डिसिप्लिनरी कमिटी काय आहे ते आता आपण बघूया. हे मी जरा पुसून घेतो. सो आता आपण डिसिप्लिनरी कमिटी पाहणार आहोत. तर बार काउन्सिल कॉन्स्टिट्यूट 1 or more डिसिप्लिनरी कमिटी. जी काही स्टेट बार काउन्सिल असेल ती डिसिप्लिनरी कमिटी अपॉइंट करतो. जी काही स्टेट बार काउन्सिल आहे ती डिसिप्लिनरी कमिटी अपॉइंट करतात. मग ती एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. एखाद्या स्टेटला वाटलं की बाबा 3 डिसिप्लिनरी कमिटी करूया तर ती करता येते. आता या डिसिप्लिनरी कमिटी मध्ये कोण कोण मेंबर असतो तर टोटल 3 मेंबर्स असतात. ओके, टोटल 3 मेंबर असं आपण इथे लिहून घेऊया.
3 मेंबर असतात, 3 मेंबर्स. ओके. दोन कोण असतात बघा, पर्सन इलेक्टेड बाय काउन्सिल फ्रॉम इट्स मेंबर, आणि जे कोणी पर्सन आहेत ते की इलेक्टेड बाय काउन्सिल फ्रॉम इट्स मेंबर, मेंबर मधून ज्यांची निवड झालेली आहे त्या काउन्सिल फ्रॉम इट्स मेंबर, असे दोन व्यक्ती असतात. आणि एक व्यक्ती असते ती म्हणजे पर्सन कोऑप्टेड बाय काउन्सिल अमॉन्ग्स्ट ॲडव्होकेट हू पजेस क्वालिफिकेशन. ॲडव्होकेट मधून एकाची निवड केली जाते, म्हणजे 3 मेंबरचं हे पॅनल असतं. ओके. कॉन्स्टिट्यूट लीगल एड कमिटी. दुसरी एक कमिटी आहे 9A च्या खाली दिली ती सेक्शन 9A च्या खाली लीगल एड कमिटी. तर लीगल एड कमिटी देखील डिसिप्लिनरी कमिटी टाइपच आहे. त्याच्यामध्ये पण म्हणजे एक पेक्षा जास्त लीगल एड कमिटी एखाद्या स्टेट मध्ये आपण करता येते. इथे लिहून ठेवतो मी. आता ह्या लीगल एड कमिटी मध्ये किती मेंबर्स असतात, तर 5 मेंबर्स, 5 मेंबर असतात लीगल एड कमिटी मध्ये. ओके. तर या 5 मेंबर मध्ये बघा, ओके सॉरी ना, मिनिमम 5, मिनिमम कमीत कमी 5 मेंबर्स असतात आणि मॅक्झिमम 9 मेंबर्स असं हे पॅनल असतं यांचं. ओके. जसे इथं 3 मेंबर्स असतात, 3 मेंबर डिसिप्लिनरी कमिटी मध्ये, तसं लीगल एड कमिटी मध्ये कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 9, मिनिमम 5 मॅक्झिमम 9 मेंबर्स असतात. आणि लीगल एड कमिटी देखील एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते त्या स्टेट मध्ये. त्यानंतर नेक्स्ट काय येतं बघा, अदर कमिटी, स्टेट बार. आता या दोन कमिटी झाल्या, या व्यतिरिक्त अजून काही कमिटी असतात, जसे की स्टेट बार काउन्सिल एक्झिक्युटिव्ह कमिटी. स्टेट बार काउन्सिल जी आहे आपली, याच्या अंडर अजून काही कमिटीज असतात स्टेट बार काउन्सिलच्या अंडर. ती आहे की एक्झिक्युटिव्ह कमिटी. ओके. एक्झिक्युटिव्ह कमिटी एक असते जी की स्टेट बार काउन्सिलच्या अंडर असते. त्याचे मेंबर्स किती असतात बघा, 5 मेंबर्स. त्याचे 5 मेंबर्स असतात. कोण कसले, एक्झिक्युटिव्ह कमिटीचे, जी की स्टेट बार काउन्सिलच्या अंडर असते. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे एनरोलमेंट कमिटी एक असते. एनरोलमेंट कमिटी एक असते. त्याचे मेंबर साधारण किती असतात बघा, 3 मेंबर्स. हे बघा तुम्ही लक्षात ठेवा, शॉर्ट मध्ये जरी लक्षात ठेवलं ना, पेपरात आलं तर हे तुम्हाला लिहायला सोपं पडेल, जेणेकरून आपण प्रत्येक सेक्शन वाईज आपण पुढे जातोय. तर एक्झिक्युटिव्ह कमिटी मध्ये 5 मेंबर्स असतात, एनरोलमेंट कमिटी मध्ये 3 मेंबर्स असतात. ओके. त्याच्यानंतर बार, हे झालं स्टेट बार काउन्सिलच्या अंडर ह्या 2 कमिटी झाल्या. आणि तसेच बार काउन्सिल ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे त्याच्या अंडर काही मेंबर्स असतात, काही कमिटीज असतात, जसं की एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि लीगल एड कमिटी. एक्झिक्युटिव्ह कमिटी असते जी की बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अंडर असते. त्याचे मेंबर्स किती असतात, 9 मेंबर्स. तर हे 9 मेंबर्स असतात. इकडे 5 मेंबर्स असतात आणि इकडे 9 मेंबर्स असतात. ओके. आणि त्यानंतर लीगल एड कमिटी एक असते.
इकडे जशी एनरोलमेंट कमिटी असते तसं इकडे एनरोलमेंट नसते तर लीगल एड कमिटी असते. तर याचे मेंबर्स किती असतात? 10 मेंबर्स. हे 10 मेंबर्स असतात लीगल एड कमिटीमध्ये. तर या 10 मेंबर्स जे आहेत ना ते 5 मेंबर्स यातले इलेक्टेड बाय काउन्सिल अमॉंग्स इस मेंबर्स. 5 मेंबर हे इलेक्ट केले जातात कुठून? काउन्सिल मधून. त्या काउन्सिल मधूनच 5 मेंबरची निवड केली जाते. जे काही बार काउन्सिलचं जे काही काउन्सिल आहे त्यामधनं 5 मेंबर निवडले जातात. आणि 5 मेंबर्स जे आहेत ते कुठून निवडले जातात? तर पर्सन कोऑप्टेड बाय काउन्सिल हु आर नॉट मेंबर्स. जे कोणी मेंबर्स नाहीत अशा व्यक्ती 5 त्या ठिकाणी निवडले जातात. ओके, हे झालं या कमिटी झाल्या. ओके, त्याच्यानंतर पुढे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑफ बार काउन्सिल. आता जे कोणी मेंबर्स आहेत बार काउन्सिलचे त्याचं डिस्क्वालिफिकेशन कधी केलं जातं? कोणकोणत्या कारणावरून त्याचं डिस्क्वालिफिकेशन करण्यात येतं? तर डिस्क्वालिफिकेशन ऑफ हे पुसून घेतो मी. डिस्क्वालिफिकेशन कोणकोणत्या कारणामुळे बार काउन्सिलचा जो मेंबर आहे, बार काउन्सिलचे जे मेंबर आहेत त्यांचं डिस्क्वालिफिकेशन केलं जातं, काढून टाकण्यात येतो. तर इफ मेंबर अब्सेंट विदाउट सफिशियंट रिझन फ्रॉम 3 कॉन्सिक्युटिव्ह मीटिंग ऑफ काउन्सिल. सलग 3 मीटिंगला एखादा मेंबर जर का गैरहजर राहिला तर त्याला काढून टाकण्यात येतो. ओके, अब्सेन्स शॉर्ट मध्ये आपण हे घेऊया. अब्सेन्स without sufficient reason from 3 मीटिंग. ओके, 3 कॉन्सिक्युटिव्ह मीटिंग ऑफ काउन्सिल. काउन्सिलच्या जर का सलग 3 मीटिंगला एखादा मेंबर गैरहजर राहिला तर त्याला काढून टाकण्यात येतो. सेकंड, इफ हिज नेम रिमूव्ह फ्रॉम रोल ऑफ ॲडव्होकेट. जे कोणतं ॲडव्होकेटचं रोल जे आहे त्याच्यामधून जर त्याचं नाव रिमूव्ह करण्यात आलं तर ऑटोमॅटिक त्याला या कमिटीमधून देखील काढण्यात येतं. तर सेकंड पॉइंट, इफ ही रोल ऑफ ॲडव्होकेट मधून जर त्याचं नाव काढून टाकण्यात आलं तर त्याला डिस्क्वालिफाईड करण्यात येतो, म्हणजे त्याला काढून टाकण्यात येतं त्या बार काउन्सिल मधून. अशा 2 रिझन आहेत. त्यानंतर स्टाफ ऑफ बार काउन्सिल, सेक्रेटरी, अकाउंटंट शाल possess such qualification as may be prescribed. स्टेट बार काउन्सिलचं जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणता स्टाफ असतो स्टेट बार काउन्सिलचं? तर अकाउंटंट आणि सेक्रेटरी ह्या 2 पोस्ट असतात. ओके, हे फक्त लक्षात राहू दे. सेक्शन 11 मध्ये ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर व्हॅकन्सी इन बार काउन्सिल अँड कमिटी देअर ऑफ नॉट टू इनव्हॅलिड ऍक्शन टेकन. Act of Bar Council shall not be called in question on the ground merely existence of any vacancy or any defect in constitution of council or committee.
म्हणजे एखाद्या बार काउन्सिल मध्ये जर का व्हॅकन्सी वगैरे असेल तर त्या ग्राउंड खाली तुम्ही हे नाही करू शकत की त्या ग्राउंड खाली क्वेश्चन वगैरे तुम्ही नाही विचारू शकत त्यांना की एवढी व्हॅकन्सी आहे तरी देखील तुम्ही हे पास कसं काय केलं. तर व्हॅकन्सी आहे म्हणून एखादं जे काही पास करण्यात आलेलं आहे बार काउन्सिल मार्फत ते तुम्ही त्याला क्वेश्चन वगैरे करू शकत नाही. इलेक्शन टू बार काउन्सिल नॉट टू बी क्वेश्चन. ओके, आता ऑन ओके इलेक्शन टू बार काउन्सिल नॉट टू बी क्वेश्चन. बार काउन्सिलचं इलेक्शन झालंय तर ते जे इलेक्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन करू शकत नाही. कोणत्या ग्राउंड खाली? ऑन द ग्राउंड ऑफ ड्यू नोटीस नॉट टू बी गिवन टू एनी पर्सन एंटायटल्ड टू वोट. तर ऍडव्होकेटना तुम्ही नोटीस दिली नाही किंवा असं इलेक्शन होत आहे तुम्ही वोट करा, या ग्राउंड खाली आपण ते इलेक्शन रद्द करा, कॅन्सल करा म्हणून सांगू शकत नाही. इलेक्शन टू बार काउन्सिल नॉट टू बी क्वेश्चन म्हणजे इलेक्शन वरती तुम्ही काही क्वेश्चन वगैरे नाही करू शकत, कॅन्सल करा की हे इलेक्शन रद्द करा कारण आम्हाला नोटीसच भेटली नाही. तर नोटीसच्या ग्राउंड खाली तुम्ही ते इलेक्शन कॅन्सल करा असं बोलू शकत नाही. ओके, सो आज आपण हा जो चॅप्टर 2 आहे बार काउन्सिल तो आज आपण डिस्कस केला. त्या बार काउन्सिल मध्ये आपण स्टेट बार काउन्सिल बघितलं, बार काउन्सिल ऑफ इंडिया बघितलं, डिसिप्लिनरी कमिटी बघितलं, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि स्टेट बार काउन्सिल यांचे आपण फंक्शन बघितले. ते मेंबर्स किती असतात, त्यांची अपॉइंटमेंट कशी केली जाते, त्याच्यानंतर त्या डिस्क्वालिफिकेशन त्यांचं कसं केलं जातं, इलेक्शन किती प्रत्येक कालावधी किती असतो, टर्म किती असते, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कमिटीज आहेत, डिसिप्लिनरी कमिटीज, एक्झिक्युटिव्ह कमिटीज, त्यानंतर लीगल एड कमिटी, या कमिटीज देखील आपण पाहिल्या. त्याच्यानंतर लास्टला आपण हे बघितलं की समजा एखादी नोटीस दिली नाही त्या ग्राउंड खाली तुम्ही इलेक्शन रद्द करा म्हणून सांगू शकत नाही. ओके, तर आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढचा जो काही भाग आहे की जो पुढचा फंक्शन ऑफ बार काउन्सिल आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार स्टेट बार काउन्सिल जे आपण बघितलं त्याचे काही महत्त्वाचे पुढे फंक्शन्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. आज आपण इथे थांबूया. काही क्वेश्चन वगैरे असेल या टॉपिकच्या रिलेटेड तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9665330319. मी इथं लिहून ठेवतो. हा माझा मोबाईल नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मला क्वेश्चन वगैरे विचारू शकतात. जे काही फंक्शन्स वगैरे मी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत त्याचे आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहेत. ते फंक्शन तसे सोपेच आहेत, तुम्ही एकदा रीड केले की तुमच्या लक्षात येऊन जाईल. जवळपास सेमच आहे, फक्त एक दोन फंक्शन्स हे स्टेट बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये वेगळे आहेत, पण ते सोपे आहेत, त्याच्यात कसं एवढं कठीण नाही. त्याच्या वेगळ्या नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोतच. आज आपण इथं थांबूया. या ब्लॅकबोर्ड वरती मी जे काही लिहितो ते तुम्ही तुमच्या एका नोट्स मध्ये नोटबुक मध्ये लिहून ठेवले तर एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला ते चांगलं पडेल. सो आज आपण इथं थांबूया. बाकीचं जे आहे पार्ट तो आपण उद्या डिस्कस करूया. थँक्यू.